वेट लॉससाठी मॅडम आता मग तुम्ही सांगा, की कसा याचा उपयोग करायचा? तर वेट लॉससाठी म्हणजे तुम्ही अ, ह्याच्यामध्ये फायबर्स खूप असतात, मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे फुलनेस, ज्याला सटायटी असं नाव आहे इंग्लिशमध्ये, की तुम्हाला खाल्ल्यानंतर पोट भरल्याची जी संवेदना जी असते ना, ती कधी मिळते तुम्हाला माहिती आहे? आपल्या आतड्यांमध्ये गुड गट बॅक्टेरिया असतात. म्हणजे असे जीवजंतू असतात, की जे आपल्याला अन्नपचनासाठी खूप महत्त्वाचे असतात. तर त्यांना गुड बॅक्टेरिया असं म्हणतात, गट बॅक्टेरिया. आणि त्यांचं पोषण किंवा त्यांना खायला काय लागतं? त्यांना फायबर लागतं. आणि त्यांना जेव्हा ते खायला मिळतं ना फायबर, तेव्हा ते सिग्नल सोडतात तुमच्या ब्रेनला, की आता आम्ही फुल झालोय. जोपर्यंत ह्यांना खायला मिळत नाही त्यांचं अन्न, तोपर्यंत ते सिग्नल देत नाहीत ब्रेनला, की आता माझं पोट भरलंय. म्हणजे तुमचं पोट भरलंय शरीराचं आणि मग तुम्ही खात राहतात. मग हे कधी होतं? जेव्हा तुम्ही निःसत्व झालेलं अन्न, ज्याला प्रोसेस्ड फूड म्हणतात, ते जेव्हा तुम्ही खातात तेव्हा. कारण मैदा सगळं निघून गेलं ना, म्हणजे फक्त स्टार्च राहिलेलं असतं. त्याच्यातलं फायबर नाही, काहीच नाही. बटाटा खूप प्रमाणात खाणं, प्रत्येक भाजीत बटाटा, प्रत्येक गोष्टीत बटाटा. तुमच्यात स्टार्चच तुम्ही फक्त खातात. फायबर खातच नाहीये तुम्ही. जर बिना फायबरयुक्त जेव्हा तुम्ही अन्न खातात, त्या बॅक्टेरियांना मिळत नाही. मग ते फुल होत नाहीत. मग गट बॅक्टेरिया नाही वाढत. मग बॅडवाले बॅक्टेरिया वाढायला लागतात आणि मग तुमचं अन्नपचन बिघडतं. तुमची हेल्थ बिघडते. म्हणून जेव्हा तुम्ही ह्या बिया घेतात, अशा प्रकारे भिजवून, तर तेव्हा त्या गुड गट बॅक्टेरियांना त्यांचं फायबर चांगल्या प्रकारे जे आहे ते मिळतं आणि मग ते तुम्हाला असं वाटतं, की आता पोट भरलंय माझं. म्हणजे मग तुमचं जे फ्रिक्वेंट खाणं आहे, ते कमी होतं आणि पोटही व्यवस्थित साफ होतं. अशा प्रकारे वेट लॉसच्या जर्नीमध्ये जर तुम्हाला काही चांगलं फूड ॲड करायचं असेल तुमच्या डायट लिस्टमध्ये, तर चिया सीड्स किंवा तुळशीच्या बिया आणि जसं मी म्हटलं, की तुम्ही भारतीय वंशाचे आहात, तर तुम्ही तुळशीच्या बिया जास्त प्रिफर करा. मग हे कसं घ्यायचं? तर 1 ते दीड चमचा तुळशीच्या बिया 1 कप पाण्यामध्ये, गरम पाणी असेल तरी चालेल, त्याच्यामध्ये भिजवून ठेवायच्या. जेव्हा त्या पूर्णपणे फुगतात आणि अशा लिबलिबीत होतात, त्यावेळेत ते तुम्ही बियांसहित ते पाणी घ्यायचं आहे. बिया दाताखाली चावून खाल्ल्यात तरी पण चालेल. तर जेव्हा तुम्ही अशा प्रकारे खाल आणि फास्टिंग करायचं. कारण का, जेव्हा तुम्ही फायबर रिच फूड खातात ना अशा प्रकारे, तर तुम्ही जास्त वेळपर्यंत उपाशी राहू शकतात. आणि मग नंतर जेव्हा तुम्हाला खरंच खूप कडकडून भूक लागेल, तेव्हा तुम्ही तो उपवास सोडायचा आहे. म्हणजे फास्टिंग तुमचं सोडायचं आहे. तर मग असं तुम्ही 1 दिवस सुद्धा ह्या बिया खाऊन पूर्णपणे फास्टिंग करू शकतात, फक्त ह्या बिया खाऊन. मग ह्यानी तुम्हाला तुमच्या वेट लॉसमध्ये नक्कीच मदत मिळणार आहे.